हाय, हॅशटॅग पलकचं गरज पार्ट 4. सो इथे सगळं कलरिंग वगैरे चालू होणार आहे. ओके, आता पुट्टी लावत आहेत ते 2-3 मजूर आलेत आहेत आज. आणि हे बघा, ब्लू कलर आम्ही मारणार आहोत किड्स बेडरूमला. ओके, सो ब्लू कलरचा टेक्स्चर हा आहे असा, तुम्ही बघा. आणि एन्शियंट पेनचेच आम्ही सगळ्या गोष्टी वापरणार आहोत, कारण त्याचं टेक्स्चर पेंटिंग वगैरे खूप छान राहतं, ते शायनिंग वगैरे पण असतं त्याला. सो ॲज आय सेड, ब्लू कलर आम्ही किड्स बेडरूमला लावत आहोत. आणि ब्लू कलर पण जास्त डार्क नसणार आहे, एकदम लाईट, एकदम लाईट ब्लू कलर मारणार आहेत. एका वॉलला वेगळा कलर आणि बाकीचे सगळे असे व्हाईट कलरचे मारणार आहे. ते खूप सुपर्ब वाटतं. ठीक आहे, आणि मी सांगते तुम्हाला, मास्टर बेडरूमला एका वॉलला पिंक कलर मारणार आहोत. ओके, आणि किचनला आणि देवघराच्या जागेवर हा ऑरेंज कलर मारणार आहे. मी तुम्हाला दाखवेलच ते एंडिंगला कसं मारलं आहे वगैरे. खूप सुपर वाटतं ते, एक कलरचं वेगवेगळं, एक वॉल वेगळी आणि बाकीचे सगळे असे व्हाईट. सो हे पुट्टी अशी बनवत आहेत जमिनीवर. हा देखा, मैं बताती हूँ. आपण पीठ कसं मळतो ना तसंच करायचं, फक्त हाताने नका करू हां प्लीज, नाही तर तुमचे हात फाटायचे आणि मला सांगणार तुम्ही, पलक तू काहीच नाही बोलली होती आम्हाला, आम्ही तर हातानेच केलं. हा बघा, आता 2-2 झाले, एका हाताचे 2 हात झाले. हा मी नाही आहे पण याच्यात, मी तर व्हिडिओ काढते आरामात चिल करत. ये देखो, आरामात चाललं आहे. ओके, सो हे बनलेलं आहे, आय थिंक सो, की नाही काय माहिती, बनलं असेल. हां, बनलेलंच आहे. सो आम्ही लॅफ्टरला वगैरे सगळीकडे त्यांनी लावून घेतलेलं आहे. सगळं प्लेन केलं टेक्स्चर. आणि हे बघा, असा पिंक कलर केला आहे आम्ही मास्टर बेडरूमला. हा थोडा डार्क आहे, हा थोड्या वेळात सुकल्यानंतर लाईट होईल आणि त्याचे जे लाईन्स असतील ते पण सेम होतील. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, आम्ही विचार केला आहे की किचनचं जे आहे ना त्याला छान छान असं सर्कलची डिझाईन वगैरे करूयात. आम्ही डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. सो हा आहे या रूमचा शेवटला लुक. हे बघा किती सुपर वाटतं आहे. मी तुम्हाला तसंही घराची पूर्ण टूर करवणारच आहे, तरी तुम्ही बघून घ्या. ही रूमची लुक आहे. लॅफ्टरचं कलरिंग बाकी आहे, ते सगळ्यात लास्टला करतील ते म्हटले. आणि एवढा कलर राहिला रे, मी तोंडाला लावू का, मस्त नॅचरल ब्लश होईल ते. आणि आजचा एवढा कचरा आहे. बाय बाय.